मी पूर्ण एक बाई जसं लग्नाला जसं रेडी होती तसं मी रेडी होणे आणि ते मृतदेहासोबत माझं लग्न होतं. कंटिन्यू व्हायचं मला तो चेस्ट पेन. असं वाटायचं की पिन जशी टोचते ना तसंच वाटायचं की अरे पिन टोचते आतमधून. मला नोज ब्लिडिंग व्हायला लागली आपणे आप. मग त्याच्यानंतर ना एक काही नॉर्मल गोष्ट नाही वाटत आहे. जर डॉक्टरचा पण असर मला नाही होते म्हटल्यावर मग हा एक कुलदेवी जर हिच्याकडनं काही देवधर्म झाला असेल तर हा दगड त्या पाटाला चिटकू दे. आणि तसं म्हणून त्यांनी तो दगड मारला त्या पाटाला. आई हिला जर बाहेरचं काही झालं असेल तर हा दगड ह्या पाटाला चिटकू दे. तसं बोलता क्षणी तो दगड जो चिटकला त्या पाटाला तो सरकत नव्हता. तुला आता बाई दिसते का? म्हणलं हा दिसते. मग त्याच्यानंतर म्हणतो तुला रेड साडीमध्ये आता दिसते का ती? म्हणलं हां दिसते. तर ते मला जो मला स्वप्नात दिसायचा तो मृतदेह मला तवा दिसला की खालनं कुठली तरी बाई जातीये आणि तिच्या पायाची घुंगरू वाजताय. ते मला 2 मिनिटं तसा आवाज आला. फ्रीजच्या साईडला बरोबर मागच कुठली तरी बाई पांढरमध्ये पूर्ण दिसते ती मला. अशी पांढरं काहीतरी मी दचकले तिला बघून एकदम की मागणं कुठलं तरी गेलं. अशी कटलं तरी सावली गेली. तसं सकाळ सकाळी प्रेमानंदजी महाराज म्हटले 21 दिवस फक्त हा मंत्राचा जाप करायचा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत पुण्यातूनच आलेले आहेत, तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव वंशिका. कुठे राहता मॅम तुम्ही सध्या? मी सध्या शिवनेत राहते, पुण्यातच राहते. ओके. आणि काय करता तुम्ही? मी आता 3rd इयरला आहे BComला. बरोबर. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मूळ गाव माझं राजस्थान, उदयपूर. ओके. आणि पुण्यात कधीपासून आहात मग? पुण्यात मी 3री पासून आहे. 3री तिथे ऍडमिशन. पुण्यातलेच? हां, पुण्यातलेच. बरं. काय काय कसे तुमच्या बरोबर अनुभव घडले आणि ह्याची सुरुवात कधीपासून झाली? ही सुरुवात झाली नोव्हेंबरमध्ये आणि नोव्हेंबरपासून जे चालू झालं ते जानेवारीच्या एंडिंगमध्येच ती संपलं. ते म्हणजे 2024 हां नोव्हेंबर पासून. हां. काय झाली, कशी सुरुवात झाली या सगळ्या गोष्टींची? सकाळी 5:30ला काहीतरी मी उठले. कॉलेजला जायचं होतं, असाइनमेंट वगैरे सबमिट करायचे होते म्हणून सकाळी कॉलेजला गेले. जसं नॉर्मल डेज जातात तसंच तो पण दिवस होता. सकाळी कॉलेजला गेले. कॉलेजला गेल्यानंतरनं दुपारी आले घरी, निवांत सगळं जेवण वगैरे केलं. मग संध्याकाळी मला चेस्ट पेन व्हायला लागलं. आणि चेस्ट पेन मला तवाच होतं जेव्हा माझा BP लो असतो. मला वाटलं माझा BP लो आहे. मग त्याच्यानंतर ना आमच्या जवळच्या हॉस्पिटलला मी गेले. मग त्यांनी BP वगैरे चेक केलं तर माझा BP पूर्णपणे नॉर्मल होता. मला काही त्रास नव्हता. म्हणजे चेस्ट पण तुम्हाला झाला तो प्रत्येक वेळेस व्हायचा? नाही, जर BP लो असलं, मला जर काही टेन्शन असलं तरच. पण मला काही टेन्शन नव्हतं तसं की त्याच्यामुळं माझा BP लो होईल म्हणून. डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरनी 3 दिवसाच्या मला गोळ्या दिल्या. नेहमीप्रमाणे जसं मी गोळी घ्यायची मी नॉर्मल होऊन जायची. मग मला चेस्ट पेन नाही व्हायचं. मला पण इतर वेळीसारखं ह्या वेळी पण तसंच वाटलं की मी नॉर्मल होऊन जाईल म्हणून 3 दिवसानंतर ना मेडिसिन झाल्यानंतर. मग मेडिसिन 3 दिवस मी घेतले पण तो त्रास मला कंटिन्युअसली राहिला. तो काही थांबलाच नाही. मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेले. दुसऱ्या डॉक्टरनी पण माझा BP चेक केला तर ते बोलले नॉर्मल आहे म्हणून तुम्ही योगा करत जावा. मग मी अशी की ठीक आहे योगा पण करू शकतो आपण. मग त्याच्यानंतर ना त्यांनी पण 3 दिवसाचे मेडिसिन दिले. मी योगा चालू केला. योगा पण चालू केला तरी मला काही बरं वाटच ना. माझा जो चेस्ट पेन होता ते राहतच नव्हता. आणि त्या चेस्ट पेनमुळे असं पण झालं किती वेळा तरी 1st फ्लोअरवरनं 2nd फ्लोअरला आलं की माझा दम गुदमरायला लागायचा. मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. मला वाटलं हा पण डॉक्टरचा मला असर होत नाही. मग मी परत 3ऱ्या डॉक्टरकडे दाखवलं. 3ऱ्या डॉक्टरकडे दाखवलं तर तो डॉक्टर म्हणला तुमची सोनोग्राफी करू, तुमचं ECG करू. म्हणलं ठीक आहे चालेल, तसं पण काय असू शकतं. टेस्ट करायला लावले? हां. मग त्यांनी मला टेस्ट करायला लावले. मग मी ते टेस्ट पण केले, सगळे नॉर्मल. त्याच्यामध्ये पण काही असं काही दाखवलं नाही. आणि काही कारणास्तव मम्मी पप्पांना त्या टायमिंगला गावाला जावं लागलं. मम्मी पप्पा गावाला गेले. मग घरी मी, दादा आणि माझी बहिणीच असायचो. मग त्याच्यानंतर ना एक दिवशी मग एवढे आजार मी पडायला लागले की मला साधं हॉलमधनं ते बेडरूममध्ये पण जाता यायचं नाही. सकाळी उठायचं, फ्रेश वगैरे व्हायचं, जे मी हॉलमध्येच असायचे ते मी उठायचेच नाही. मग एका दिवशी असं झालं की मेडिसिनचा त्रास मला तसं पण होत नव्हता. मग तो तुम्हाला जो चेस्ट पेन होत होता तो कंटिन्यू होत होता का? हां, कंटिन्यू व्हायचा मला तो चेस्ट पेन. असं वाटायचं की पिन जशी टोचते ना तसंच वाटायचं की अरे पिन टोचते आतमधनं. मग ते झाल्यानंतर ना एकदा झालं की मला नोज ब्लिडिंग व्हायला लागली आपणे आप. मग त्याच्यानंतर ना मला वाटलं आपलं डोक्याचं ते हे म्हणतो ना आपण उन्हात जास्त फिरल्याने डोक्याचं ते हे होऊन गुळणा फुटतो. हां. मग मला तसंच वाटलं. मग मी डोक्यावरती पाणी वगैरे टाकलं. मला वाटलं नॉर्मल होईल पण ते काही नॉर्मल झालंच नाही. ते अजून ब्लिडिंग व्हायला लागली मला. मग मी पप्पांना फोन केला गावाकडे. पप्पा पण मला तेच म्हटले की डोक्यावर पाणी टाक. मग मी अख्खं डोकंच भिजवलं पण तरी ते काही थांबलंच नाही. मग ते झालं की माझे दोन्ही हात भरलेले तरी ती काही नोज ब्लिडिंग थांबली नाही. मी परत डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरनी मला तेव्हा ड्रॉप दिला. त्या ड्रॉपनी मला ते 2-3 तास म्हणू शकतो की मला ते राहिलं.
पण तरी ते असं असं हात लावलं की परत रक्त. मग त्याच्यानंतर मी अशी की नाही, हे काही नॉर्मल गोष्ट नाही वाटत आहे, जर डॉक्टरचा पण असर मला नाही होते म्हटल्यावर. मग त्याच्यानंतर मी मित्राला कॉल केला की ह्या गोष्टीमध्ये मुलंच कामाला येतात. मग मी मित्राला म्हटलं की असं असं आहे, मला वाटते मला बाहेरचं काहीतरी आहे. तर मग माझा मित्र बोलला की मी माझ्या आजीला विचारतो, मग आजीला विचारून तुला सांगतो म्हणून. तर त्यांनी आजीला विचारलं तर त्याची आजी म्हटली की नजर काढायला लाव. मग मी नजरही काढली, पण ते मला काय बरं वाटतच नव्हतं. मी त्याला म्हटलं नाही, म्हटलं बरोबर नाही वाटत आहे, तरी पण मला दाखवायचंच आहे म्हटलं दुसरीकडे कुठंतरी. मग त्यांनी त्याच्या आजीला विचारलं तर त्यांनी त्याच्या आजीचे कोणतरी ओळखीचे देवऋषी होते. मग त्यांनी देवऋषीचा पत्ता दिला. आता तिथं ते पण इकडं पिंपरी चिंचवड, आणि माझं घर आणि पिंपरी चिंचवड म्हटल्यावर ते खूप लांब पडतं. डायरेक्ट टोकाच्या गोष्टी. हां, खूप लांब पडतं दोन्ही. मग त्याच्यानंतर मी वहिनीला सांगितलं मी जाणार आहे म्हणून म्हटलं त्या देवऋषीकडं. आणि तेवढं सांगून मग मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं की आपण जाऊ म्हणून. पण तो माझा मित्र म्हटला की तो फीस घेणार म्हणून. म्हटलं ठीक आहे, म्हटलं चालेल, फीस घेईल तर चालेल म्हटलं. मग आम्ही त्याच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे आम्ही जसं गेलो हॉलमध्ये गेलो आम्ही, आणि त्यांचे असे सगळे कुलदेवीचे मंदिर होतं तिथं. तिथं गेलो आम्ही, त्याला सांगितलंच नाही की मला त्रास आहे का माझ्या मैत्रिणीला त्रास आहे. त्यांनी मला बघताक्षणी तो मला म्हटलं तुझं नाव 3 अक्षरी. म्हटलं हो, म्हटलं माझं नाव 3 अक्षरी. मला म्हणतो तुलाच त्रास आहे, मग तूच आहे ती. मग म्हटलं हो, म्हटलं मलाच त्रास आहे. मग ते मला म्हटले बस म्हणून माझ्यासमोर. त्यांचं असं मंदिर, त्या मंदिराच्या समोर मी बसलेले आणि माझ्यासमोर ते बसले. मग त्यांनी पाणी घेतलं, अगरबत्ती घेतली, लिंबू घेतलं, हळदी कुंकू, अंगारा घेतला, आणि त्यांच्या बॉटलमध्ये एवढंसं पाणी होतं ते पाणी घेऊन बसले आणि दोरा घेऊन बसले. मग त्याच्यानंतर त्यांनी मोठा पाट घेतला आणि मोठं दगड घेतलं. मला म्हटले तुझं पूर्ण नाव सांग, तू कुठं कुठली आहे प्रॉपर ते पण सांग. तेवढं सगळं सांगितलं. त्यांनी तो पाट ठेवला समोर आणि दगड घेतला. मग त्याच्यानंतर त्यांनी त्या दगडाला हळदी कुंकू लावली. मग त्याच्यानंतर माझं पूर्ण नाव घेतलं, गणपती बाप्पाचं नाव घेतलं, त्यांनी त्यांच्या कुलदेवीचं नाव घेतलं. मग ते काहीतरी मंत्र म्हटले. मग म्हटले महा एक कुलदेवी, जर हिच्याकडनं काही देवधर्म झाला असेल तर हा दगड त्या पाटाला चिटकू दे. आणि तसं म्हणून त्यांनी तो दगड मारला त्या पाटाला, पण तो दगड काही चिटकलाच नाही. म्हणजे मला देवधर्माचं मी काही चूक केली नव्हती. मग त्याच्यानंतर मग मला आलं करणीचं. मग मी त्यांना म्हटले की मला असं वाटतं माझ्यावर कोणी करणी पण केली असेल. मग ते म्हणले ठीक आहे थांब. मग त्यांनी परत माझं नाव घेतलं, परत बाप्पाचं नाव घेतलं, कुलदेवीचं नाव घेतलं, आणि परत त्यांनी त्यांचे मंत्र म्हटले हिच्यावर जर कोणी करणी केली असेल तर कुलदेवी आपली हे दगड ह्याला चिटकू दे. त्यांनी तसं बोलले तरी पण ते चिटकलं नाही. मग त्याच्यानंतर आता राहिलं एकच की मला काहीतरी बाहेरचं झालं असेल, भूतप्रेत. हां, भूतप्रेतच झालं असेल. मग त्याच्यानंतर परत त्यांनी मंत्र वगैरे ते बोलले आणि म्हटले आई हिला जर बाहेरचं काही झालं असेल तर हा दगड ह्या पाटाला चिटकू दे. तसं बोलता क्षणी तो दगड जो चिटकला त्या पाटाला तो सरकत नव्हता. त्यांनी तो असा पाठ धरला, असं उलटा केला तरी तो दगड पूर्ण तसा चिटकलेला, तर तो सरकतही नव्हता. मग त्याच्यानंतर ते मग मला म्हटले, ते मला तेव्हा काही बोलले नाही. ते 2 मिनटं ते माझ्याकडेच बघत होते. मग त्याच्यानंतर ते मला म्हटले हात पुढं कर म्हणून. मग त्यांच्या पुढं हात केला. मग त्यांनी लिंबू ठेवलं. मग त्यांना 2 मिनटं त्यांनी माझ्याकडे बघितलं, त्यांना काहीतरी वाटलं. मग त्यांनी परत तो लिंबू ठेवून दिला त्यांच्याकडे परत. मग ते मला म्हटले पुढं सरक म्हणून. मग त्यांनी इथले जे पूर्ण केस होते पूर्ण केस धरलेले. मग ते जे केस धरले, मग ते काहीतरी मंत्र बोलले आणि मंत्र तो कंटिन्युअसली बोलत गेले. मग ते 2 मिनिटासाठी मला इतकं असं ते रडायलाच होतं की म्हणजे मला सोड तू. पण ते मला नव्हतं वाटत, पण ते 2 मिनिटासाठी असं झालं की तू सोडा मला, तुम्ही मला तर आता घरी जायचं आहे म्हणून. मग त्याच्यानंतर ते काहीतरी बोलले आणि केसांमधनं सट असं बोट जसं मोडल्यावर ते आवाज असं कट 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 आवाज आला डोक्यामधून. हां, ते केसांचे पूर्ण जसं धरले ना, सट 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 असा आवाज आला. मग त्यांनी माझे केस सोडले. मग त्यांनी हातावरती तो लिंबू ठेवला, मला हळदी कुंकू लावली, त्या लिंबूला पण हळदी कुंकू लावली. माझ्यावरती अंगारा त्यांनी मारला, त्याच्यावरती अंगार मारला, आणि जे त्यांच्याकडे पाणी होतं तर त्यांनी स्वतःवरती पण पाणी मारलं, त्या लिंबूवरती पाणी मारलं आणि माझ्यावरती पाणी मारलं. मग त्याच्यानंतर मला म्हटले डोळे बंद कर म्हणून. मी डोळे बंद केले. आपलं असतं की आपण डोळे बंद केलं आपल्याला सगळं आंधळ असं पूर्ण ब्लँक दिसतं, आपण पूर्ण ब्लँक होऊन जातो. पण तेव्हा असं झालं की मला इकडनं एकदा असं लाईट दिसत होतं, इकडनं काहीतरी लाईट दिसते डोळे बंद केल्यावर. हां, मग मधातच काहीतरी अशी बाई जाते असं रेड साडीमध्ये, कधी व्हाईट साडीमध्ये. मग त्याच्यानंतर तो माणूस काहीतरी मंत्र म्हणत मग म्हणतोय की तुला आता बाई दिसते का. म्हणलं हा दिसते. मग त्याच्यानंतर म्हणतो तुला रेड साडीमध्ये आता दिसते का ती. म्हणलं हां दिसते. म्हणते आता पांढऱ्या साडीमध्ये. म्हटलं हां. मग 1 मिनिट झालं की ती बाई पण दिसली ना, काही नाही पूर्ण लाल लाल दिसायला लागलं मला. मग ते झालं. मग ते म्हणते आता लाल लाल दिसते का. म्हटलं हो.
मग त्याच्यानंतरनं त्या झालं की जसं ते मला ते बाईचं बोलत गेले ना, ते लिंबू एकदा राईट साईडला जात होतं, एकदा लेफ्ट साईडला दिसत होतं. पण तुम्हाला कसं कळलं, कारण की तुमचे डोळे तर बंद होते ना? मग ते पूर्ण हालत होतं ना, ती मुवमेंट पूर्ण मला माझ्या हातावरती कळत होती. अच्छा, हातावर. हातावरती पूर्ण मुवमेंट होत होती ती. मग त्याच्यानंतर ना ते झाले, मग 2 मिनिटं पूर्ण स्टॉप. ते मंत्र बोलणं बंद झाले, मला दिसणं पण बंद झालं. मग ते परत बोलायला लागले. मग ते परत मंत्र बोलायला लागले, तर त्यांनी त्या हातावरचा लिंबू काढला, त्यांनी ठेवला. ते मला म्हटले डोळे उघड. आणि त्यांच्या बाहेर वरांडा टाईप होतं, ते मला म्हटले वरांड्यात जाऊन ये. मग वरांड्यात जाऊसपर्यंत असं वाटत होतं की बसले कोणतरी आपल्या इथं तरी. मग ते जाऊन आले. मग मला म्हटले काय वाटते का? म्हटलं माझे खांदे दुखतायत म्हटलं. मग मला म्हटले बस परत. मग त्यांनी तो जो लिंबू होता परत माझ्या हातावरती ठेवला. मग परत डोळे बंद करायला लावले. जसं डोळे बंद करायला लावले, तर ते मला जो मला स्वप्नात दिसायचा तो मृतदेह मला तवा दिसला. मी घाबरले ना 2 मिनिटं. मग माझे हात पण थरथर कापायला लागले. तर काय दिसत तुम्हाला स्वप्नामध्ये? की म्हणजे असं कोणतरी माणूस आहे, तो मेलेला आहे, त्याला असं पूर्ण त्याच्या अंगावरती पूर्ण त्याचे पांढरे कपडे, जसं आपण नॉर्मल जसं मृतदेह बघतो तसं तो मृतदेह मला जो स्वप्नात दिसायचा तो मला तवा दिसला. चेहरा वगैरे कसं काय? चेहरा ब्लँक, चेहरा मला त्याचा दिसलाच नाही त्यांच्या स्वप्नात मला. ते झालं. मग त्याच्यानंतर ना ते काहीतरी मंत्र बोलले. मग त्या झालं की ती जी मुवमेंट होत होती लेफ्ट राईट, ती मुवमेंट थांबली. आणि ती मुवमेंट म्हणजे ते लिंबू पूर्ण त्यांच्याकडे जाते, ते पूर्ण मला कंटिन्यूस तसं वाटत होतं की ते त्यांच्याकडे जाते. मग ते मला म्हटले ते लिंबूची मुवमेंट कुठं होती? म्हटलं ते लिंबू तुमच्याकडे येते म्हटलं. मग ते परत काहीतरी मंत्र बोलले की ते लिंबू परत तसंच थांबलं. मग त्याच्यानंतर त्यांनी परत काहीतरी मंत्र बोलले. मग ते लिंबू पूर्ण माझ्या शरीरामध्ये असं पूर्ण ते शिरतंय तर झालं. मग मी म्हटलं बाबा माझ्या अंगात शिरते म्हटलं, ते माझ्या हातामधनं येते म्हटलं. मग ते परत काहीतरी बोलले. त्यांनी तो लिंबू ठेवून दिला. ते मला म्हटले उठ परत वरांड्यात जाऊन ये. वरांड्यात जाऊन आले, हे माझे मोकळे झाले. मग शेवटी असं वाटलं नाही की कोण बसले म्हणून. मग त्याच्यानंतर मी आले, बसले. मग त्याच्यानंतर मला म्हटले उठ म्हणून. मग उठल्यानंतर ना त्यांनी माझे दोन्ही पायाचे अंगठे जे आहेत ते असे धरले, हळदी कुंकू ठेवले त्याच्यावरती. आणि मग त्याच्यानंतर माझ्याकडे बघितलं, त्यांनी त्यांचे डोळे बंद केले. ते काहीतरी त्यांचं ते परत मंत्र बोलले. मंत्र बोलले की माझी पूर्ण पाठ अशी गच्च धरली गेली की कुणी धरलंच आहे जसं की मला. मग त्याच्यानंतर मला म्हणते काय दुखते तुझं? म्हटलं माझी पाठ दुखते म्हटलं. मग ते परत काहीतरी मंत्र बोलले. मग तो तेव्हा देवऋषी म्हटला हिला सोड, तुला जे पाहिजे ते मी देतो म्हणून. पोरगी लहान आहे, पोरीला सोडून दे. ते काय जायला तयारच नाही. ते परत काहीतरी मंत्र म्हणले की ते माझी छाती दुखायला लागली परत. मग ते छाती दुखल्यानंतर ना पण ते परत मला बोलले की आता काय दुखते? म्हटलं माझी चेस्ट पेन होते म्हटलं. मग ते झाल्यानंतर अजून काहीतरी मंत्र म्हटलं तर माझा पाय धरला गेला राईट साईडचा. मग ते झाल्यानंतर ते परत मला बोलले अजून काय तुझं दुखतंय का? बरं, मग पुढे काय झालं? मग त्याच्यानंतर माझं चेस्ट पेन राहिलं. आणि मग त्याच्यानंतर परत पायावरती आलं. मग ते उजव्या पायावरती आलं. उजव्या पायावरती असं झालं की ते धरलंय मला पूर्ण. मग त्याच्यानंतर ते परत काहीतरी मंत्र बोलले, ते उजव्या पायावरनं डावा पाय माझा धरला गेला. मग त्याच्यानंतर डावा पाय धरला. मग त्यांनी ते मला बोलले जा परत वरांड्यात फिरून ये. मी परत वरांड्यात गेले, पूर्ण गोल फेरी मारून परत आले. मग मला म्हटले हात झटक तुझा. मग हा पूर्ण हात झटकला. म्हटले हा हात झटक. मग त्याच्यानंतर मला म्हटले हे झटक म्हणून. मग ते झटकलं. मग परत बोलले हा पण पाय झटक. मग त्याच्यानंतर मला म्हटले उलटी फिर म्हणून. मग उलटी फिरल्यानंतर त्यांनी त्यांची ती राग घेतली, काहीतरी बोलले आणि माझ्या पाठीवरती मारले. आणि ते पाठीवरती मारल्यानंतर मला म्हटले मंदिराच्या साईडला बस. मग मंदिराच्या बरोबर साईडला बसले. आता एवढं सकाळचं आम्ही गेलो आणि काही खाल्लं पण नव्हतं, तसंच त्यांच्याकडे गेलतो म्हणून. मग सकाळच्या वेळेला गेलो. मग मला तहान लागलेली. पाणी तर मी घेऊन गेलेले. मग तिला कसं म्हणणार, कारण की माझी मैत्रीण पण लांब बसलेली, तिला पण नाही म्हणू शकत. आणि तो देवऋषी बसला त्याला पण नाही म्हणू शकत की पाणी द्या म्हणून. मग त्याच्यानंतर त्यांनी हळूच माझ्याकडे बघितलं. मला म्हणतो काय झालं तुला, तहान लागली का? मी म्हटलं हो. त्याच्यानंतर मला मग त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या किचनमध्ये त्यांची बायको काहीतरी काम करत होती. मग ते तिला म्हटले पाणी घेऊन ये. मग तिने काहीतरी एवढंसं वाटीसारखं काहीतरी होतं, त्यांनी त्यांच्यात काहीतरी टाकलं त्यांनी. मला वाटलं ते पाणी घेऊन येत आहेत. मला म्हटले बस समोर. मी त्यांच्या बायकोकडे बघत होते की ते मिसेस त्यांची की ते पाणी घेऊन येतात, पण ते पाणी घेऊन नव्हते येत. मग ते आले म्हणजे फरशी पुसायचं जे मशीन असते ना, त्यांनी त्याच्यात ते टाकलं. मग त्याच्यानंतर मग मला म्हटले तोंड उघड म्हणून. आणि राग घेतली त्यांनी एवढीशी. मग त्याच्यानंतर कंटिन्युअसली काहीतरी ते मंत्र बोलत होते. मग त्याच्यानंतर मग ते सारखं एकच बोलत होते, हिला सोड मी तुला पाणी देतो, हिला सोड मी तुला पाणी देतो. मग त्याच्यानंतर तसं म्हटले आणि त्यांनी ते अंगार जो होतं ते माझ्या तोंडात टाकलं. मग ते 2 मिनिटं असं वाटलं की मी पाणीच पिले म्हणून. बापरे. मग तसं झालं. मग त्याच्यानंतर मला म्हटले जा परत साईडला बस. मग त्याच्यानंतर साईडला बसले. मग त्याच्यानंतर त्यांनी पर्ची घेतली. ते मला म्हटले मी ह्याच्यावरती सगळं तुला सामान लिहून देतो, ते सगळं सामान तू घेऊन ये. मग ते सगळं तू सामान घेऊन आल्यानंतर आपण अमावास्येच्या दिवशीच पूजा करू, आणि जर पूजा नाही केली तर तुला त्रास व्हायला लागतील.
मला वाटलं सामान असन काहीतरी 1000 रुपयाचा 2000 रुपयाचा, तेवढं कुणी पण आणू शकतं, बरोबर. देवाचं सामान आहे म्हटल्यावर. म्हटलं ठीक आहे. मग ते आम्हाला म्हटले की तो सामान घेऊन परत माझ्याकडेच या, कसं ती पूजा करायची ते सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मग मी, माझी मैत्रीण आणि त्या मित्राला पण मी सोबत घेऊन गेलते ज्यांनी मला इथला पत्ता दिलता. मग आम्ही गेलो. मग त्याच्यानंतर त्यांनी एकच दुकानाचं नाव सांगितलं की त्या एकाच दुकानावरती तो सगळा सामान भेटेल म्हणून. मग आम्ही त्या दुकानावरती गेलो. त्याची एकच वस्तू अशी होती की ती 28,000ची होती. बापरे. मग ती असली काय वस्तू की ती 28,000ची. मग मला त्या देवऋषीवर 2 मिनिटं डाऊट आला. ठीक आहे, त्यांनी मला बरं केलं, मी मान्य करते, पण असं कुठलं सामान आहे की ते एकाच दुकानावर भेटणार आणि त्याचा पण खर्च एवढा. म्हणजे मला ते डाऊट आला की हा माझ्याकडनं पैसे खातोय म्हणून. मग त्याच्यानंतर मी त्याला काही सांगितलं नाही. पण जेव्हा तिथनं निघताना त्यांनी मला हातात दोरा बांधला आणि ते जे लिंबू होतं त्यांनी मला पेपरमध्ये रॅप करून दिलं. त्यांनीच? आणि जे पूर्ण जे पूजेचं साहित्य होते किती पर्यंत आणि त्यांची फीस वगैरे असं काय किती होतं टोटल? त्यांची फीस नव्हती, ती अशी होती की तुम्हाला फीस द्यायची ना तिथं देवी समोर ठेवून द्या म्हणून, जे काय स्वतःच्या हा मनाचं. तुमच्या मनाने. मग आम्ही तिथं 500 रुपये ठेवले. मग त्याच्यानंतर मग ते सामान टोटल कितीच होतं सगळं? 30,000चं. बापरे. एकच 28,000चं ते एवढंच काहीतरी सामान होतं ते मला कळलं, पण ते 28,000चं होतं ते एकच सामान. मग त्याच्यानंतर त्यांनी ते लिंबू मला पेपरमध्ये रॅप करून दिलं. ते मला म्हटले 3 दिवस कंटिन्युअसली जेव्हा तू झोपशील ना तुझ्या उशीच्या खाली हे ठेव आणि 3 दिवस झालं, 4थ्या दिवशी पाण्यामध्ये वाहून टाक आणि जसं वाहशील मागं फिरून बघू नको. म्हटलं ठीक आहे चालन म्हणून. मग त्याच्यानंतर ते झालं. आम्ही सामान घ्यायला गेलो. सामान एवढा महागाचा आम्ही काही घेणार नव्हतो. मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला परत बोलवलेलं. आम्ही त्याला फोन करून म्हटलं नाही आम्हाला उशीर होतोय. आम्ही टाळाटाळ केली तेव्हा, आम्हाला उशीर होतोय, आम्हाला घरी जायचंय. मग घरी आलो. घरी आल्यानंतर मी माझ्या बहिणीला सांगितलं की असं झालं, एवढं सामान आहे म्हणून. एवढं सामान कुठून आणणार, पण तेवढं 30,000 म्हटल्यावर नाही, तेवढं कुणालाच नाही हे करू शकत आपल्याला. मग ते झाल्यानंतर आता गरज मला आहे ना, तर मी त्या माणसाला फोन करणार का तो माणूस मला फोन करणार? तो माणूस मला फोन करून म्हणतोय तू कुठे, तुला काय करायचंय, माझं ठीक आहे ना, मी तुमच्याकडे येणार ना, की मला गरज आहे, मला बरं वाटत नाही. ते मला फोन करून म्हणते मी जास्त वेळ ते नाही धरून ठेवू शकत. मी माझ्या मैत्रिणीला फोन लावून विचारलं. जेव्हा माझे डोळे बंद होते तेव्हा यांनी असं काय केलं की मला तेव्हा हा बोलला डोळे उघड म्हणून. मग ती म्हटली त्यांनी जेव्हा तुझ्याकडे ते शिरत होतं त्यांनी असं धरलं आणि स्वतःच्या पोटात हे केलं. तसं केल्यानंतर त्या माणसांनी त्याला म्हटलं ना, मी त्यांचे फोन उचलणे बंद केले. मग त्याच्यानंतर त्यांनी माझ्या मित्राला कॉल केला. मग तो मित्राला बोलला की कधी येणार आहे तुम्ही. त्यांनी जे आहे ते खरं खरं सांगून टाकलं की तिने काही तो सामान घेतला नाही, ते खूप एक्सपेन्सिव्ह झालं, तेवढं महाग ती नाही घेणार म्हणून. मग त्याच्यानंतर ते देवऋषी खवळायला लागले त्याला की एवढं महाग सामान तुम्ही नाही आणत आहे, पण ते तुमच्यावरतीच येणार आहे, मी माझ्या पोटात जास्त वेळ नाही धरू शकत त्याला, तो आज नाही तर उद्या सुटणारच आणि तिला अमावस्येच्या दिवशी त्रास होईल म्हणून. तसं बोललं. मी काही ती पूजा केली नाही. मग त्याच्यानंतर ते झालं. पहिल्या दिवशी मला ते आठवलं त्यांनी तो लिंबू दिलाय ठेवायला म्हणून. पहिल्या दिवशी मी ठेवला, मला काय नाही झालं. मग त्याच्यानंतर ते मला नोज ब्लिडिंग ते सगळं होत होतं. जसं मी पप्पांना गावाला फोन करून सांगितलं तर मम्मी पप्पा पण घाबरले. मग त्यांनी तिकीट वगैरे बुक केली, ते परत इकडं पुण्यात येण्यासाठी निघाले. मग त्याच्यानंतर पहिल्या दिवशी तर मला काही नॉर्मलच वाटलं की असं काही नाही आहे म्हणून. पहिला दिवस पूर्ण रात्र अशी नॉर्मल गेली, घरात मला काही असं दिसलं पण नाही. मग दुसऱ्या दिवशी असं झालं की मला झोप लागत नव्हती. मला पूर्ण तेच विचार चालू होते की माझ्यासोबत असं होतंय, माझ्यासोबत तसं होते. आणि त्या विचारात मी अशी पालती झोपलेले आणि मी फोन बघत होते. मी इंस्टा स्क्रोल करत होते. तर असं वाटलं की हळूच कोणतरी हात फिरवतोय, अशी की मे बी मला एवढं सगळं झालं, मला भास होते. मी तरी इंस्टा स्क्रोल करते, परत मला तसंच फील झालं की कोणतरी हात फिरवते बॅकवरून. हां, बॅकवरनं. मग त्याच्यानंतर मी फोन तसाच बंद केला. जशा पोझिशनमध्ये झोपले तशीच थांबले. म्हटलं पूर्ण मला कन्फर्म व्हायला पाहिजे की खरंच काहीतरी फिरते. मग तसंच मी किती वेळ तरी झोपून लावले. मग मला जेव्हा कळलं की नाही माझ्या पाठीवरनं काहीतरी हात फिरते, मी तसं लगेच उठून बघितलं तर काहीच नव्हतं, कारण की मी सोफा असा आणि शेजारीच भिंत होती तर काही दिसण्यासारखं नव्हतंच. मग त्याच्यानंतर मी वहिनीला उठवलं. म्हटलं वहिनी आज माझ्यासोबतच झोपा, म्हटलं मला भीती वाटते. मग तो दिवस नॉर्मल गेला. दुसऱ्या दिवशी लगेच मम्मी पप्पा आले. मी मम्मीला सांगितलं मम्मी मी त्या देवऋषीकडे गेले, पण त्यांनी मला एवढा खर्च सांगितला, मला ते काय झेपणार नाही म्हटलं. आणि ज्या दिवशी माझी मम्मी गावाला गेली त्याच्यानंतर डॉक्टरला मी सगळं दाखवलं. पण जेव्हा त्या टायमिंग नंतर मला असं स्वप्न दिसायचं की कुठलं तरी मृतदेह ते मला सारखं दिसतंय, ते माझ्याशी येऊन बोलतंय. आणि पहिल्या दिवशी असं मला वाटलं नॉर्मल स्वप्न आहे, हे काही नसणार म्हणून. मग त्याचा 2-3 दिवस गॅप झाला. परत स्वप्न पडलं की एका साईडला महादेवाची मूर्ती आहे, मधात खूप मोठा गॅप आहे, मी पूर्ण
एक बाई जसं लग्नाला जसं रेडी होती तसं मी रेडी होणे आणि ते मृतदेहासोबत माझं लग्न होतंय, हे कसं शक्य आहे? इकडं देव आणि इकडं हे, मला ते काही कळच ना. आणि ते स्वप्न बरोबर मला सकाळचेच दिसायचे, असं पण नाही की रात्रीचं दिसते. मग ते झालं. मग त्याच्यानंतर परत गॅप पडला आणि परत मला स्वप्न दिसलं की त्याच मृतदेहासोबत माझं एक बाळ आहे. बापरे. त्याच मृतदेहासोबत. मग ते मला काही समजेना गेलं. एकदा दिसलं ठीक आहे, दोनदा दिसलं, सारखं सारखं मला ते दिसल्यानंतर ते मला समजतच नव्हतं. आणि तुम्ही ज्यावेळेस त्या माणसाकडनं आले, तुम्ही परत गेले नाही, मग त्याच्यानंतर परत तुम्हाला काय चेस्ट पेन वगैरे व्हायला लागलं होतं का? हो, परत व्हायला लागलं. हो. त्याच्या काहीतरी ते राहिलं, जोपर्यंत माझ्याकडे ते लिंबू होतं तोपर्यंत ते राहिलं मला. जसं ते लिंबू मी जेव्हा 4थ्या दिवशी ते पाण्यात व्हायचं होतं, मग ते मी जसं वाहिलं ते मला परत चालू झालं. आणि ते जे डेली तुम्हाला दुखायचं का? नाही, डेली नाही दुखायचं, कधीतरी एक दिवस आड ते दुखायला लागायचं परत. मग जेव्हा तसे मला स्वप्न पडायला लागले, मी दर्गाला गेले, खेड शिवापूरच्या. मी असं ऐकलं होतं की त्या दर्गात असं की काय पण गोष्ट मनाने मागितली तर ती पूर्ण होती. मी अशी की ठीक आहे जाऊ, हे एवढं सगळं केलं तर हे पण ट्राय करून बघू. मग तिथं गेले. तिथं जाण्याचं मला एवढं दुःख नव्हतं, पण मला दुःख होतं मी माझा धर्म कुठला, मी जाती कुठल्या धर्मात आहे. मी तिथं गेले सकाळचं, तिथं पाया पडले. मी त्यांना मनातच बोलले मला असं असं स्वप्न पडतंय वगैरे, मी इथं एवढं लांबून आले, माझी जी मनाची इच्छा आहे ती पूर्ण लांब कर, मला नको दिसू देऊ परत. मला वाटलं मला नाही दिसणार, पण ते असं झालं की 2-3 दिवस स्किप झाले, परत ते मृतदेह मला दिसलं. मग ते मला सहन नाही झालं की एवढं पण करून मला परत कसं काय दिसू शकतं. मग दुसऱ्या दिवशी महादेवाच्या मंदिरात गेले. मग मी म्हटले की एवढी तुमची पूजा केली आहे तरी तुम्हाला सोडून मी दुसऱ्या मंदिरात जाते, ते मला सहन होत नाहीये. ते दुसरं मंदिर पण नाही, असं पण नाही कुठलं हिंदू धर्माच्या आपल्या मंदिरात जाते, पूर्ण दुसऱ्या धर्माच्या इथंच जाते मी, तरी तुम्ही मला कसं बरं करत नाहीये. मग मी हात जोडले, मला रडायला आलं, जेवढं रडायचंय रडले मी शिवलिंग समोर, जेवढं रडायचंय. म्हटलं मला परत नको दिसू देऊ, तू जर मला तुझी लेक मानतोयस ना, मला नको दिसू देऊ. त्याच्यानंतर ना ते स्वप्न मला बंदच झालं. जसं मी बोलले तू मला लेक मानतोस ना देवा, मला नको दिसू देऊ, तसं म्हणता क्षणी मला ते स्वप्न बंद झाले. आणि पेन वगैरे होतं ते नाही, ते कंटिन्यू राहिलं मला, पण जे स्वप्न मला पडायचं राहणं बाकी होतं ना, ते स्वप्न मला बंद झालं. स्वप्न मला दिसलं नाही त्याच्यानंतरनं. मग त्याच्यानंतरनं जेव्हा मम्मी गावावरनं आली ती, मम्मीला सगळं सांगितलं, तर मम्मीने जो देवऋषीने मला तिथनं निघताना त्याचा दोरा बांधलेला, तो दोरा काढला आणि आमच्या कुलदेवीचा दोरा बांधला. ती मला म्हटली तुला जसं मी पूर्ण 1 महिना आणि अजून एक अर्धा महिना मी तुला जसं सांगन ना तेच कर फक्त. म्हटलं ठीक आहे चालन. मग मला मम्मीने आमच्या राजस्थानमध्ये एक दर्गा आहे गलिया गोट, माझ्या मम्मीला पण लग्नानंतर काहीतरी झालं होतं, तर तिने त्या दर्गाचं नाव तिला कोणतरी सजेस्ट केलं होतं, म्हणून तिने ते नाव घेतलेलं आणि माझी मम्मी बरी झाली. तर माझ्या मम्मीने पण मला तेच नाव सांगितलं की तू गलिया गोट असं म्हण आणि अगरबत्ती घे, अगरबत्ती लाव, जोपर्यंत ती पूर्ण अगरबत्ती संपत नाही उठायचं नाही आणि त्या देवाचंच नाव घ्यायचं. जर तुला बाहेरचं काय असेल तर तुला ते सहन नाही होणार, तू रडायला लागणार. कारण की जेव्हा माझ्या मम्मीला जेव्हा बाहेरचं झालं, मम्मीला पूर्ण जेव्हा बाहेरचं झालं ना, माझी मम्मी नाव नाही घेऊ शकायची, ना मंदिरात जाऊ शकायची, ना तिला ते नाव घेता यायचं. जसं माझी मम्मी अगरबत्ती लावली रडायला लागायची तिच्या टायमिंगला. मग तिला वाटलं मला पण तसंच होईल. मग मी पहिल्या दिवशी अगरबत्ती वगैरे लावली, बरोबर 5 वाजता बसणे, हे एकच नियम होता, 5लाच बसायचं. 5ला नाही संध्याकाळी. अच्छा. मग त्याच्यानंतर संध्याकाळी बसले मी अगरबत्ती लावून, पण मी उच्चारण दुसरंच घेत होते. त्या दर्गाचं नाव मी चुकीचं घेतलं पहिल्या दिवशी, ज्यांनी मला काही त्रासच झाला नाही. मग माझ्या मम्मीला वाटलं की मला काही त्रास नाही आहे म्हणून. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि मला ते परत देवऋषीच आठवलं. देवऋषी मला बोललेला की तुला त्रास होणार आहे म्हणून. त्याच्यानंतर मी मम्मीला पण सांगितलं, मम्मी मला तो देवऋषी असं असं बोललाय म्हणून की मला त्रास होणार आहे. मम्मी मला म्हटली काय नाही होणार तुला, मी आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे. मग त्या दिवशी माझी बहीण आलती तिच्या सासरेवरनं इकडं घरी आलती आमच्या. मग आम्ही बाहेर गेलतो दोघीजणी. बरोबर 5ला आम्ही परत घरी आलो, कारण की मला अगरबत्ती घेऊन बसायची होती. मग मी अगरबत्ती घेऊन अशी बसलेली आणि असं वाटत होतं की ती अगरबत्ती जशी आहे तशीच ठेवावी आणि ते नाव घेणं बंद करावं. मग ती बसून मी असं वरती बघितलं, जे मला कंटिन्युअसली रडायला आलं. वडील पण माझे तेव्हा घरीच होते, कामाला गेले नव्हते. मग मी पप्पांना आवाज दिला, पप्पा मला खूप दुखतंय म्हणून. तसं बोलता क्षणी पप्पा आले आणि मला त्यांनी धरलं. मग त्याच्यानंतर माझ्या मम्मीला कळालं मला त्रास व्हायला झालाय. मग ती काय आली नाही 2 मिनिटासाठी. मग जसं माझं रडणं अजून जास्त वाढलं, मग ती आली, तिने पण मला धरलं. मग ती पण राधा कृष्ण यांना खूप मानते आणि माझे पप्पा रामांना खूप मानतात. मग पप्पा नाव जप करायला लागले. मग पप्पांनी अगरबत्ती तीच घेतली, 1 ग्लासमध्ये पाणी घेतलं, ते जी अगरबत्तीची जी राख होती त्या पाण्यात टाकली, मला म्हटली पी ते पाणी.
ते पाणी पिलं. पप्पा पण थोडी वेळ बसले. ते रडणं मला काही कंट्रोलच होत नव्हतं. असं वाटत होतं की ती जी अगरबत्ती ती सोडून द्यावी, मी उठून साईडला जाऊन बसावं. मला ते नाव घेता येत नव्हतं. मला मम्मीला कळालं की मला कन्फर्म बाहेरचंच झाले म्हणून. मग त्याच्यानंतर माझा मामा आहे. माझ्या मामाचं असं आहे की कुणाच्या घरी जर काही बाहेर असलं ना, माझा मामा त्यांच्या घरी जास्त वेळ नाही बसू शकत, त्याला गुदमळायला लागतं. मग मामाला पण बोलवलं. मामाला 2 मिनटं तो आला, बसला, त्याला गुदमळायला लागलं, पण तो नंतर नॉर्मल झाला. तो म्हटला नाही तिला काय नाही झालंय, मे बी ती कुठेतरी बाहेर दचकली असेल. माझा मामा पण तोच बोलला. मग त्याच्यानंतर ते झालं. मग त्याच्यानंतर जेव्हा मम्मीला कळलं मला बाहेरचं झालंय, पण मामा म्हणतोय मला काही बाहेरचं झालं नाही, कारण की त्याला त्रास झालाच नाही त्या म्हणजे टाइम. काय जाणवत नसेल मामा? हा, मामाला काही जाणवलंच नाही तेव्हा, पण ते मला माहिती होतं की मला त्रास होतोय म्हणून. मग त्याच्यानंतर मी अशी होती की भलं मान्य आहे की ते जे त्यांची दर्गा आहे तो दर्गा असेल, पण किती केलं तरी आपले देवच असतात. मी मानते महादेवांना, महादेवामुळे मला भक्ती लागली राधाकृष्णाची. तर मी अशी की लावणार मी अगरबत्ती, सगळं करणार. मला जसं मम्मी म्हटले मी त्या दर्गाचेच पूर्ण त्यांचंच नाव वगैरे घेईल, पण एका वेळेनंतर असं नाही की मी त्यांचंच नाव घेते, नाही, मी ज्यांना मानते मी त्यांचंच नाव घेणार. मग त्याच्यानंतर जाप करायला लागले मी महादेवाचा. आणि जसं जसं महादेवाचं नाव घ्यायचे तसं तसं मला तोंडून राधाचं नाव निघायचं ऑटोमॅटिकली. आणि जसं राधाचं नाव घ्यायला लागले तसं कृष्णाचं नाव निघायला लागलं. मग ते नाव घेता घेता नाव कंटिन्युअसली घेतलं, पण असं व्हायचं की जसं जसं मी माझ्या राधाचं नाव घेते, मी माझ्या कृष्णाचं नाव घेते ना, माझी पाठ दुखायला लागायची परत. की मला असं कोणतरी म्हणते की नको घेऊ नाव. तरी कंटिन्युअसली तशीच ती जाप करत 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 ती माळा हातात धरायची, डोळे बंद. आणि असं किती वेळ तरी व्हायचं की असं वाटायचं की नाही, माझ्या शेजारी माझा देव आहे. मम्मीला बोलवायची की मम्मी माझ्यासमोर देव आलाय बघ माझ्यासमोर. मला नाही कळायचं मी तेव्हा काय बोलतीये, पण जेव्हा मी शुद्धीवर आले मला तेव्हा कळायचं की अरे मी मम्मीला तसं बोलत होते म्हणून. माझी मम्मी पण माझ्या शेजारी येऊन बसायची. जोपर्यंत ती पूर्ण अगरबत्ती संपायची नाही मम्मी येऊन बसायची. मग असं कंटिन्युअसली झालं. मग मी परत देवासमोर हात जोडले, भोप मानणे की मी त्यांचं करतीये, त्या दर्गाचं नाव घेते. मला हे वाईट नाही वाटत आहे की मला बाहेरचं झाले किंवा मी दुसऱ्या देवाचं नाव घेते. मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की मी तुमचं सोडून कुणा तरी दुसऱ्यांचं मी नाव घेते, ते पण तुमच्या असताना. मग ते झालं. तसं बोलल्यानंतर 1 महिना कंटिन्युअसली तेच केलं, नाव घेतलं. आणि असं व्हायचं की रात्री झोपलं तर एके रात्री असं झालं की मी झोपलेली, मला झोप लागत नव्हती. माझ्या डोक्यात सगळे तेच विचार. मी दर्गाला जाऊन आले, त्या देवऋषीकडे घेतले, परत शिवलिंग समोर रडले, सगळं तेच आठवत होतं. असं झालं की खालनं कुठली तरी बाई जातीये आणि तिच्या पायाची घुंगरू वाजतायत. ते मला 2 मिनटं तसा आवाज आला, जसे की भास असेल. मग मी असं डोक्यात आठवलं की ही बाईचं कसं काय म्हणजे वाचू शकतं, कारण की तो देवऋषी मग मला बोललेला की तुझ्या मागं बाबाच आहे. कारण की त्यांनी जेव्हा मला तो पाणीचं ते पाजत होता तो काय म्हणला, बाबा हिला सोड, मी तुला पाणी पाजतो. मग तो माणूसच असणार, ज्याला मला स्वप्नात पण जर कुठला मृतदेह दिसतोय तर तो माणसाचा होता, तर ती बाई कशी काय मला दिसते. मग ते झालं. मग पहिल्या दिवशी तर काय वाटलं नाही, की मला वाटलं भासच आहे की त्याच्यामुळं मला ते पैंजण वाजतंय असं वाटतंय. मग दुसऱ्या दिवशी मी आणि माझी मम्मी शेजारी झोपलेलो. मम्मीला म्हटलं मम्मी मला असा भास होतोय म्हणून. तर मम्मी मला म्हटली तसं तुला वाटतंय ना तर तू काय कर, मला डायरेक्ट उठव. माझी मम्मी घाबरत नाही. म्हणजे ठीक आहे म्हटलं, मी तुला उठवेल म्हटलं. मग त्याच्यानंतर असं आहे की मी जसं हॉलमध्ये झोपते ना, असं उजव्या साईडला तोंड करून जर झोपलं तर पूर्ण आमचं किचन दिसतं. तर मग असं झालं की फ्रीजच्या साईडला बरोबर मागच कुठली तरी बाई पांढरमध्ये पूर्ण दिसतीये. ती मला अशी पांढरं काहीतरी, मी दचकले तिला बघून एकदम. ती मला बघतीये आणि मी जशी ह्या साईडवरनं उजव्या साईडवरनं डावीकडे झाले. मम्मीला म्हटलं मम्मी उठ, कुठतरी आहे म्हटलं. मम्मी उठली आणि मम्मी जाऊन बघते तर काहीच नाही. मला म्हणते काय नाही, तुला भास होतो, पण ते मला दिसलेलं. मग त्याच्यानंतर परत मम्मी येऊन झोपली तिच्या जागेवरती. मग तो दिवस पण माझा तसाच गेला, काही वाटलं नाही. मग त्याच्यानंतर परत 3ऱ्या दिवशी अगरबत्ती वगैरे लावली. परत तोच त्रास, मला रडायला यायचं, देवाचं नाव घेते. का रडायला येतंय ते मला नाही माहिती, पण असं होतं की जसं जसं नाव घेते, नाही नाव बंद करायचं, मला नाव काही घ्यायचं नाही आहे, मी जशी आहे तशीच ठीक आहे. त्रास होतोय तर होऊ दे, पण आपले देवच असतात. नाव काही थांबवलं नाही, मी कंटिन्युअसली नाव घेतलं. मग 4थ्या दिवशी असं झालं की मी पाणी प्यायला उठले, पाणी पिऊन झोपले आणि परत ते पाणी असं कोणतरी परत पाणी भरते असं आवाज आला मला, ग्लासमध्ये कोणतरी पाणी भरते. आणि अशी भांडी ठेवलेली, ती भांडी वाजली. तर मग मला वाटलं की मे बी वहिनी उठल्यात पाणी प्यायला. मी दुसऱ्या दिवशी वहिनीला पण विचारलं तर वहिनी म्हटलं की मी उठते म्हणून रात्रीचं पाणी प्यायला. पण मी म्हटलं मी जेव्हा उठते तेव्हाच थोडी ना तुम्ही उठणार आहेत म्हणून. ते पण बरोबर होतं की जसं मी उठलं थोडी ते उठणार आहेत. मग ते झाल्यानंतर ते म्हटले की नाही मी नव्हते. मग
मग माझा तो संशय अजून थोडा वाढला. मग एकदा असं झालं की मी घरात कुणी नव्हतं, हॉलमध्ये कुणी नव्हतं, आमचे दोन्ही असे दरवाजे उघडे होते. मी अशी घरामध्ये एंटरच होणार होते की आमचं कसे हॉलमध्ये एंटर झालं की किचन येतं. मग किचनच्या समोर असं वाटलं की कोणतरी थांबलंय आणि बरोबर ते असं वाकून बघणारच आहे, मी घरात एंटर झाले म्हणून ते मागं सरकलं. मग ते बी मी मम्मीला सांगितलं. तर मम्मी त्या टायमिला असं होतं की मी देवाची भक्ती एवढी केली की मला हनुमान चालिसेची पण भक्ती लागली. तर मी हनुमान चालिसेचं पण नाव घ्यायचं. तर मम्मी मला म्हटली की नाही नाही, हनुमान दादा असतील आपल्या घरामध्ये. म्हटलं सगळं एकाच टायमिंगला मला दिसणं कसं शक्य आहे, ते होऊ शकत नाही. मग त्याच्यानंतर ठीक आहे म्हटलं, असू पण शकतं, देव पण असू शकतात म्हटलं. मग ते झालं. मग त्याच्यानंतर ना परत चौथ्या दिवशी मी परत, मला झोप काही लागतच नव्हती, सगळ्या डोक्यात तेच विचार. मग त्याच्यानंतर ना म्हटलं नाही, म्हटलं हे काय बरं नाही आहे म्हटलं. परत मंदिरात गेले मी. मग मंदिरात गेले, शिवलिंगच्या पण गेले आणि राधाकृष्णाकडे पण जाऊन आले. मी गेले, त्यांना म्हटलं आता मला नाही होते सहन, मी खूप सहन केलं, आता मला नाही होते. मला वाटलं माझा त्रास राहील, पण असं पण असू शकतं ना की देव माझी परीक्षा घेते की ही किती सहन करू शकते. मग त्याच्यानंतर ना मी इस्कॉनला गेले, कात्रजच्या इस्कॉनला गेले. तिथं पण मी राधाकृष्ण समोर हात जोडले. म्हटलं मला नाही होते, तुमचं नाव मी घेणार, असं नाही की मला काही वाईट वाटतंय, पण मला बाहेरचं असून मी दुसरं कोणाचं नाव मी नाही घेऊ शकत. मग ते मला पण तसं वाटलं की देव माझी परीक्षा घेतोय. आणि तिथनं मी आल्यानंतर मला अजून त्रास वाढला. मग ते त्रास असं पण झालं की परत मला घरात दिसायला लागलं आणि परत खालनं बाई अशी चालत जाते दिसायला लागलं. मग सकाळी नॉर्मल मी उठले, 10ला उठले मी सकाळी. आणि मी ब्रश करत करत करत, आमच्या घरात असं आहे की हॉलमध्ये ह्या साईडला जर इथं अशी टी व्ही आहे तर टी व्हीचं कसे इकडचं खिडकीच्या बाहेरचं दिसतं. मी ब्रश करत करत मी टी व्हीकडे बघितलं आणि असं वाटलं की मागणं कुठलं तरी गेलं, अशी कटलं तरी सावली गेली. तसं सकाळी अशी की मलाच भास होतोय, म्हटलं मलाच काही ना काही वाटतंय म्हटलं. मग त्याच्यानंतर ना मी परत मागं फिरून बघितलं तर काहीच नव्हतं. आता परत मम्मीला म्हणणार तर मला म्हणणार तुला रात्रीचं दिसायचं तर तुला दिवसा पण दिसायला लागलं म्हणून. म्हटलं ठीक आहे, म्हटलं असं भास असू शकतो. मग त्या रात्री पण असं झालं की पंख्यावरती काहीतरी असं पूर्ण ब्लॅक आहे आणि ते पूर्णच माझ्याकडे असं ओढलं जात आहे. जसं मला दिसलं मी मम्मीला उठवलं, मम्मी परत उठून बघितलं, मम्मीला काही दिसलंच नाही. मम्मी म्हटली नाही तुझा भास होतो, तुलाच दिसते, आम्हाला तर काही दिसत नाही. मी उठून बघते तर मला दिसत नाही, तुला कसं काय दिसते. मग त्यानंतर मी पप्पांना पण सांगितलं, पप्पा मला दिसते म्हणून. तर पप्पा मला काय म्हटले, तू हॉरर मूवीज खूप बघतेस आणि मला खूप छंद आहे की मी हॉरर मूवी खूप बघते. पप्पा मला म्हटले तू हॉरर मूवी बघते म्हणून तुला त्रास होतोय, म्हणून तुला दिसते, म्हणून तू हॉरर मूवी बघणं बंद कर. आता मी पप्पांना कसं म्हणू की मला खरंच दिसते म्हणून. मग ते झालं. मग एक दिवस असाही आला की कुठली तरी बाई आहे, ती पूर्ण अशी खाली तिच्या गुडघ्यावरती बसली, मला किचनमध्ये दिसली. बापरे. ती किचनमध्ये अशी डोकावून मला बघतीये. आता मी घरात कोणाला सांगू की मला ती बघते. आता मी परत मम्मीला उठवणार तर ती मम्मीला दिसणार नाही. मी तशीच झोपून राहिले. परत मी फक्त एकच मंत्र म्हटला, मला पप्पांनी तो मंत्र सांगितला, जाऊ तुला तसं वाटलं ना तर फक्त तो मंत्र म्हण, कृष्णाय वासुदेवाय हर हे परमात्मने प्रणत कलेश नाशाय गोविंदाय नमो नमः. तेवढा तू मंत्र म्हण आणि परत तुला ती बाई दिसती का मला सांग, तुला असं घरात काही दिसते का मला सांग. मी तो डोळे बंद केले, मंत्र म्हणला, ती बाई गायब. ती बाई मला दिसलीच नाही. मी ठरलं हे जो मंत्र मला पप्पांनी सांगितलाय आता हा मी कंटिन्यू माझ्या लाईफ टाईम कधी पण मला काही झालं मी हाच मंत्र म्हणणार. मग त्यानंतर ना परत जसे दिवस माझे 5 वाजता परत अगरबत्ती घेऊन बसायचं होतं, मी घेऊन बसले, राधा 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 नाव जाप केलं आणि मधातच मग त्याच्यानंतर ना महादेवाचं नाव घेतलं की राधाचं नाव. मग त्याच्यानंतर ना उठताना मग असं व्हायचं की परत तोच मंत्र म्हणायचे जो मला पप्पांनी सांगितला. तो मंत्र म्हटल्यानंतर ना मला सगळं नॉर्मल झालं, मी पूर्ण नॉर्मल झाले. मग ते नॉर्मल झाल्यानंतर ना पण असं व्हायचं नाही की परत माझं दुखतंय, अशी की हे नाही दुखायला पाहिजे. मग मी परत मंदिरामध्ये गेले, म्हटलं मी एवढं तुमचं करतेय कसं, म्हणजे समोरच्याला कसं दया नाही येऊ शकत. म्हटलं आपण कोणाला बघून तर आपल्यालाच दया येईल त्याला रडताना. म्हटलं नाही देवा, म्हटलं एवढं नाही, तू परीक्षा घेतोय मी सगळं मान्य करते पण एवढं मला नको दिसू देऊ. मग त्याच्यानंतर ना जसं जसं मी तो मंत्र म्हणत गेले आणि त्याच्यानंतर ना प्रेमानंद महाराजजीच म्हटले होते की जो मंत्र मी आता तुम्हाला बोलले, मला पण मी इन्स्टा स्क्रोल करताना मला तीच मंत्र आलता. प्रेमानंदजी महाराज म्हटले 21 दिवस फक्त हा मंत्राचा जाप करायचा. तुमची जी पण काही असन, तुमच्या मागं काय लागलंय, काय पण तुम्हाला वाटतंय तर ते तुमच्या मागं नाही सुटलं, माझं नाव वेगळं. प्रेमानंदजी महाराज पण म्हटले. मग ते एवढं मी देवाचं बघायला लागले ना, मग त्याच्यानंतर ना हे दिसले मला बागेश्वर धाम महाराज.
बागेश्वर धाम महाराजचं पण आलं. मग त्यांनी पण त्याच्यामध्ये एक मंत्र म्हटला. मग मी तो मंत्र पण पाठ केला. दक्षिणमुखाय पंचमुख हनुमते कराल बदनाय नारसिंगाय ओम हाम हीम हुम हौ हह सकल प्रीत भ्रीत दमनाय स्वाहा. हा हनुमानजीचा मंत्र होता. तो पण मंत्र जाप केला मी. कृष्णाचा पण मंत्र जाप केला. राधाचं पण नाव घेतलं आणि मी महादेवाचं पण नाव घेतलं. असं मी ठेवलं की जसं की महादेव माझ्यासाठी माझे वडील आहेत, राधा माझ्यासाठी माझी मैत्रीण आहे आणि जे कृष्ण आहेत ते माझ्यासाठी माझे सखा आहेत आणि हनुमानजीला मी एक मोठा दादा, तू माझा दादाच आहे तसं मी म्हटलं. आणि रोज तेच करायचे, रोज त्यांचे मंत्र घ्यायचे, रोज ते हे करायचे. मग पूर्ण 1.5 मंथ मी तेच केलं आणि तेव्हा कुठं जाऊन माझ्या मागणं ते सगळं सुटलं आणि त्याच्यानंतर मला परत कधीच दिसलं नाही. आता हे जे पूर्ण चालू होतं हे किती दिवस चालू होतं टोटल? हे मला पूर्ण 1.5 मंथ दिसलं, पण पूर्ण 1.5 मंथ झाल्यानंतर पण थोडा अजून टाइम म्हटलं की 15 दिवस मला अजून ते झाला त्रास, पण कंटिन्युअसली लाव त्यांचं घेतल्यानंतर ना मी बरी झाले. तुम्ही म्हणलं नोव्हेंबर महिन्यापासून ते पुढच्या वर्षीपर्यंत चालू होतं ना? हा, जानेवारी पर्यंत ते झालं. जानेवारी मध्ये ते संपलं. हा, म्हणजे 2 महिने कंटिन्यू चालू होतं. हा. बरं, कळलं का मग कोण होतं काय होतं ते? हा, ते मला देवऋषीकडनंच कळलं. हा, जे तुम्हाला आधी भेटले होते हा, पिंपरी त्यांच्याकडनं चिंचवडचे. कळलं, हो. काय सांगितलं होतं त्यांनी? ते मला म्हटले तू कुठं रात्रीचं बाहेर जाताना तू कुठं दचकली होती का? मग मी लई आठवलं, मला 2 मिनिटं आठवलंच नाही. ते मला म्हटले तू आठव, तुला काही दिसलं का? मी अशी की दिसलं तर मला काही नाही, पण मी असं दचकले, एकदम रस्त्यावरनं येताना दचकले. तर मला म्हटले तू परफ्यूम मारते का? आता परफ्यूम मी मारत नाही, मला परफ्यूमची ॲलर्जी, मला नाही ते वास सहन होत नाही. म्हटलं नाही, पण माझ्यासोबत मैत्रीण पण आली, तिच्या परफ्यूमवर ते पूर्ण परफ्यूमच असतं तिच्या अंगावरती आणि तिचं जॅकेट मी घातलेलं, मला एवढं आठवलं. म्हटलं हा, म्हटलं हिचं जॅकेट घातलेलं, म्हटलं मी मे बी त्याच्यामुळे झालं असं. मला म्हणते किती दिवस घातलं तिचं जॅकेट? म्हटलं 2 दिवस. म्हणले जेव्हा तू तिचं जॅकेट घातलं आणि असं होतं की माझं कॉलेज लय लांब आहे आणि रस्त्यावरनं येताना पण एकतर हायवे पण लागतो मला आणि 2-3 स्मशानभूमी पण लागतात आणि ते क्रॉस करून मला यावं लागतं. मग ते म्हणले जिथं तू दचकली आणि ज्या दिवशी तू हिचं ते घातलं ना जॅकेट, त्याच्यानंतर ना ते तुझ्यासोबत झालं. बापरे. आणि तेव्हापासून ते माझ्यासोबत झालं, मला तेव्हा कळलं. कोण होतं पण ते? मग ते माणूसच होता, तो कुठला तरी माणूस होता की तिथनं ते मला बोलले की माणूस तुझ्या मागं लागलाय. पण ते असं पण व्हायचं की मला बाई पण दिसायची आणि तो माणूस पण दिसायचा. मग ते आपण असं पण म्हणू शकतो की बाई पण होती आणि त्यासोबत कुठला तरी माणूस पण होता, दोन्ही होते. 2 जण होते? हो. बरं, मग आता त्याच्यानंतर काय त्रास वगैरे? आता नाही, त्याच्यानंतर ना मला कधीच त्रास झाला नाही. बरं. तर मित्रांनो, हा होता वंशिका मॅम सोबत घडलेला अनुभव आणि या अनुभवातून आपलं हे शिकायला भेटलं की जर तुमच्या घरात जर तुमची मुलं वगैरे काय तुम्हाला सांगत असतील तर त्या गोष्टी थोडीशा सिरियसली घ्या, त्यांच्याकडे लक्ष द्या आणि चांगल्या लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवा, म्हणजे त्यांच्यापर्यंत जावा जे तुम्हाला सोल्युशन्स देतील ते. आणि अजून ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय वाटतं की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मॅमसारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ते जाऊन भरा आणि आमच्यासोबत कनेक्ट व्हा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला लवकर यायचं असेल तर इंस्टाग्रामची पण डिस्क्रिप्शनमध्ये आपली लिंक आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही आम्हाला DM करू शकता. तर आता इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.